काय झालं? का नाही द्याय ना तिला? पुढे दिल्या नानीनी बळजबरी मूठ मारली म्हणून तो दिल्या. नमस्कार माझ्या लाडक्या ताईंनो. तर आता वाजलेले 2 मोकार गरम होते बघा. लाईटच नाहीये, सगळं आवरून झालंय. 2 वजी सरपणाचे पण आणून झाले. आणि इकडं बघा, इकडं काय चाललंय यांचं. एक काय चाललंय रे? अयो, चल्लस पाणी खेळायचं काम चाललंय. दीदीला येतं खेळता होय? बघा, आम्ही पण आमच्या लहानपणी अशी चल्ल साठ खेळत होते. कुठंतरी हे पोरं मोबाईल मध्ये गुतून मोबाईल बघून विसरले होते, पण आता परत हे खेळायला लागलेत असे. मग आली लाईट. अरे वा 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 वा. लोणचं पण हे केलंय आणि असं सुकायला ठेवलंय. लोणचं घालायचंय, थोडंच केलंय. मोकार लय फेकून द्यावं लागतं, खात तर कोणीच नाही त्याच्यामुळे लय घातलं नाही. आणि इकडं बघा, आणि इकडे छकूचे पप्पा झोपलेत बघा. राहिलेले 2 हे करून आलेत, ते हिस करून आले खत. आणि आता आरामशीर झोपलेत. डोक्यालाच हात लावला होता लाईट आल्यावर, तरी आता बरं झालं आहे ना. असं आहे यांचं चाललंय चल्ल साठ. मी येऊ का तुमच्या संग खेळायला? चला कमेंट मध्ये नक्की सांगा कोण कोण हे चल्ल साठ खेळलेले येतं आणि कोणला कोणला हा खेळ माहिती आहे. शेवट काय आहे? शेवट कोणला हे राज्य आल्या? तसं काहीच नाही. आमच्या टायमाला आम्ही ज्याच्यावर राज्य आहे का त्याला रबके आणायचे, पाणी घालायचं. दीदी आली घरी. दीदीला कोणी शिकवलं? तिला मस्त यायला लागलंय. तर चला आता लाईट आलेली आहे. मी पण आता शिवून घेते ब्लाऊज. आणि तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं, तर चला तुम्हाला दाखवते आणि सांगते. मी आले आता घरामध्ये. कसं आहे, मशीन कामामुळे हा असा राडा असतो. आणि त्या दिवशी दारावरती ना हे ब्लँकेट म्हणजे हे बेडशीट आले होते, तर हे बेडशीट घेतले मी. तर बघा दारावर घेतले 500 रुपयाचे 4 घेतले. तर बघा एकदम भारी आणि एकदम मोठे तर मस्त आहे. डबल बेडचे होते, पण मी ते काय केले, डबल बेडचे होते नाही, सिंगल बेड आहे आपला, त्याच्यामुळे मग सिंगल बेडला 4 बसले, 4 झाले त्याच्यामध्ये. मग 100 रुपयाला एक पडलं बघा. हे एक इथं टाकलं आणि हे एक इथं अजून मशीनवर आहे. त्याला टीप टाकायची कडनी, म्हणजे त्याचे धागे निघणार नाही म्हणून. आणि आणखी तुम्हाला दाखवते, इथं एक आहे बघा दादाच्या. तर हे एक छान मस्त पैकी बघा, किती छान आहे बघा, भारी. फुलं बिलं लय छान आहे. मी पण घेतला, मी 2 घेतले, काकवाजीने एक घेतला. 250 रुपयाला एक पडलं. आणि इथं छकूच्या याच्यावर छकूनी तिच्या खाटावरती एक टाक. तर असं तर असं मला सांगा तुम्हाला आवडलंय का नाही हे बेडशीट. मला लय आवडलं, मग मी घेतलं, ते छान झालं. आणखीन एक सांगायचं तुम्हाला, तर सांगायचं काय, तर तुम्हाला ते दाखवायचं होतं. तर बघा या साड्या आपण घेतल्या. लाईट लावते मी कारण अंधार लय या खोलीमध्ये. तर ह्या साड्या आपण ऑनलाईन घेतल्या बघा, म्हणजे भोयऱ्यावरून मागवल्या, सख्या बहिणी सख्या जावा. तर हे 2 कलर आहे बघा.
आणि तुम्हाला सांगते ह्या साड्या आहेत ना खरं जशा होत्या तशाच आहेत बरं का. म्हणजे मी जशा बघितल्या जशा मागवल्या आणि जशा म्हणजे हे केलं का सेम तशाच आहेत. आणि लांब रुंद एकदम इतक्या भारी ना लय मस्त साड्या आहेत का. तर मला तर लय आवडल्या भारी मस्त. तर बघा आणि ह्या दोन म्हणजे मला नाही घेतल्या मी. तर एक घेतलेली काकवाजीला. तर काकवाजीला हा कलर आवडला म्हणून काकवाजीने हा कलर घेतला. आणि सकाळी पैसे पण आणून दिले त्यांनी. तर सख्या बहिणी सख्या जावा त्यांच्या जवळून ह्या साड्या घेतल्यात. इतक्या छान साड्या आहेत ना खूप मस्त साड्या आहेत. मला पण लय आवडल्या साड्या. एकदम छान आहे हलक्या फुलक्या आणि एकदम चापून चुपून बसण्यासारख्या आहेत. वाटत्यात ह्या का काठा पदर आहे पण काठा पदर नाहीये याला. अंगचीच ही अशी डिझाईन आहे एकदम सॉफ्ट आहे बघा असं एकदम सॉफ्ट एकदम मऊ मध्ये आहे. लय भारी छान साड्या आहेत. आणि खरंच लय भारी त्यांच्याकडे साड्या. तुम्ही पण कोणाला लागल्या तर नक्की घ्या. शिवाय होलसेल रेटमध्ये ते देतात आपल्याला. आणि आता सध्या चालू आहे त्यांचं पण. आता त्या म्हणतात आम्हाला स्टुडिओ बंद करायचं आहे. तर असं त्यांचं काही आपण काय सांगू शकतोय नाही का. पण मला असं वाटतं त्यांनी नाही बंद करावा. कारण इतक्या दिवसापासूनचं त्यांचं इतक्या त्यांनी उंचावून नेलंय. आणि आता त्यांना बंद करायचं म्हणतात त्या. पण त्यांनी ते बंद नाही करायला पाहिजे. कारण की का म्हणजे मला काय म्हणायचंय उंचाव जायला लय दिवस लागतात. त्यांनी असं बंद नाही करायला पाहिजे. पण आता चला त्यांचं काय असेल ते आपण काय सांगू शकतोय नाही का. तर असे तर जाऊ द्या. आता ह्या साड्या आपण मला करू त्याच्या आधीच घालायला बसले मी. असा योग आला चांगला. तर मला हा कलर कसा वाटेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आता चला मशीनवर बसते. कारण मशीनवरचं बरंच शिवायचं राहिलेलं आहे. माझे ब्लाऊज पण शिवायचे राहिले. एकदा आपल्याला रानात झाली मग परत मग आपल्याला काय मशीनवर बसता येत नाही. आणि भरपूर कामाचं इतका घाम येतो ना आणि इतकी गरमी ना 2 दिवस झाले तसं नुसतं आभाळ येतंय पाऊस काही येईना. तर असं आहे बघू. तर चला आता व्हिडिओ कंटिन्यू करा. जे कुणी आला असं व्हिडिओला त्यांनी एक ब्लाऊज शिवून झाला आणि आता हा दुसरा शिवायला घेतलाय. तर हा ब्लाऊज आहे ना माझ्या आत्ता दिवाळी गेली का त्या दिवाळीच्या साडीवरला आहे. पण त्याला शिवायला मला टाइम भेटला नाही या रानातल्या कामामुळं. तर म्हणलं आता उन्हाळा आहे तर आपले ब्लाऊज शिवून घ्यावा. तर प्रिन्सेस कट असा मी शिवलाय हा बघा. आणि आता छोकू म्हणते चल मम्मी आता हे ठेवून दे. आणि पाऊस यायचा वेळ झाली म्हणजे आभाळ आले पाऊस काय येत नाही असाच फसवितोय आम्हाला. तर चला मग आता आहे ना आवरितो आम्ही. आणि परत आहे ना आता तुराट्याचे वजे आणायला जायचे. तर आम्हाला आता पाऊस जर समजा लय आला तर आम्हाला तिकडला आणता येणार नाही हे की नाही. पाऊस आला तर वड्याला पाणी आलं तर तिकडून आम्हाला येता यायचं नाही. त्याच्यामुळं म्हणलं आपलं वज सकाळचे 2 संध्याकाळचे 2 असे वजे आणून घ्यावा. तर चला आता हे झालं. हे आपण राहिलेला ब्लाऊज उद्याच्याला शिवू. आता एक शिवून झालाय आणि हा अर्धा शिवलाय. तर चला आता आपण निघूया. हा तर हा शिवलाय नाणीचा. आणि तो पण लय लेट शिवला बघा. कारण की नाही तो आहे ना एकदम गरम होतं लाईट आल्याच्या पुढं. थोडासा फॅनचा फॅन तर तुम्हाला माहितीच आपला असा चलतोय थोडा रुक के ना असा स्लो मोशन मध्ये. हा तर चला आता तुमचे पप्पा काय करते ते पण बघू. मी सांगा टाकू तू एक कोण भरली एकच भरली का एकच थोडी आऊ नको सांगा खाते खायला हे नाही खाते. आधी तुमचं लावायला काय शेंगा खायला नाही म्हणजे अर्धी त्याच्यातल्या खायचे कमी वाटत ना. कमी पडते का तुम्हाला. हा गरम झाले मग काम आहे मला कष्ट करतो मी खायचं. आम्ही बसलोय मग तुम्ही घरात झोपलेला नव्हते का आता काय तुम्हाला कसा काम नाही आला. इकडं नाणी आली होती साड्या बघायला. सख्या बहिणी सख्या जावांच्या. नानीला पण घ्यायची म्हणती जावा. हा चल ना चकू. तर चला आता आपण निघू. आता गायला इथंच पाणी पिऊन घे. चकू येणार आहे ती खास पाड गोळा करायला येणार आहे. पाड आणायला साठी आंबे तिकडं लय. काय नाही मोठी घे पिशवी भरून आण. हा पिशवी भरून आण. पण ही खाणार आहे आंबे मग ऐक ना. चला मग नाण्याची निघाली आता घरी. हाय की नाही नाणे.
इकडं दादाचं काय चाललंय? काय करीतो? अयो शेंगा भाजायचं काम चाललंय. ती भांड कुठं घेतात ते जळण दुसरं घेत ताटली आणि शेंगा त्याच्यावर तवा नाही काय नाही अशा शेंगा भाजायला ठेवल्या नाही जळत त्या वरलं टाकायला कसं होतं. चला तुम्ही पण या दादा सोबत शेंगा खायला. काय झालं? का नाही द्याय ना तिला? पुढे दिल्या नानीने बळजबरी मूठ मारली म्हणून तो दिल्या. काय नको मग भाजावता याच्यात का ग ठोकू भाजावणार आहे ना ग. आज ती बाटली फ्रीज मध्ये ठेवते का तिकडे घेते आपल्याला? असं काय धूर निघते मग ते जळाल्यावर धूर नाही निघत मग काय होतं? चला येतो आम्ही तवर वजे ठेवू. तर इकडं तुरीच्या वावरात आलो होतो तर आंब्याखाली आधीच माणसं होते तर त्यांचा आंबा तेच होते. ते आले होते 4 जण उतरायला कारण की आंबा इतका गोड आहे ना तर कोण कशाला ठेवीन त्याला नाही का. तर मग ते काढीत होते तर आंबा लय डिसूर झाला होता पण 4 जण 2 जण वर चांगले होते आणि 2 जण खालून म्हणजे झेलीत होते बघा. तर मग पाड नाही म्हणलं. छकू पण थोडीशी नाराज झाली होती इकडं पण म्हणलं जाऊ दे म्हणू ते छकू. तर मग माझं काम चालूच होतं इकडं बांधायचं. तर छकूच्या पप्पांनी ओझे बांधू ठेवले होते पण ते लय बारीक बारीक टिमके होते म्हणून मग 2 वाजायचे 1 वजी तयार केली मी आणि मग म्हणलं चला आपलं वाहून घ्यावा पाऊस यायच्या अगोदर म्हणजे मग कसं पावसाळ्यामध्ये नाही का बरं पडतं. ते तुरीचं पटापटा जळतं मग चूल पण पटक्यास पेटते. तर मग एवढे ओझे राहिले इकडं तर म्हणलं मी आता 2 करून रोजचे संपून टाकू त्यांना. तर छकूला म्हणलं तू येतेस थांब मी येते पटक्यास टाकून 2-3. मला जायचं पण लय लांब होतं डोक्याला वजं पण लय होतं पण काय करावं आता न्यावं तर लागतच आहे. तर चला मग ओझं टाकायला घरी चालले पण जीव सगळा छकूत उठला होता कारण तिला एकटीला इथं सोडून मला ओझं टाकायला जायचं होतं. तर तिला म्हणलं तू जाऊ नको कुठं इथंच बसून राहा मला व्यवस्थित. वारं सुटलंय मोकारलंय वडीच आहे कुणी कर सोपं नाही. लोक म्हणतात शहरात राहणाऱ्या ताई म्हणतात एकदा काय उन्हाळा लागला मग काय काम आहे यांना पण तसं काय नसतंय काम मस्त असतंय. उन्हाळा पानकाळा असते आता हे असं सरपण न्यायचं काय ना काही शेतकऱ्याला कामच असतं मोकळं नसतं. अगं ती बघ ना ती गाय तिकडं पडलेली ना लय बिचारी यार कोणी सोडलं काय माहिती ती उठतच नाहीये. आपण तिचं काहीतरी खुबा बिबा मोडलाय वाटतंय. कशी कोणाची त्यांनी अशी कशाला टाकून द्यायची गाय आहे की नाही? हा ना तिला अशी एकांटी सोडली ती पाणी पिती का नाही काय माहिती. अगं पाणी तरी काय द्यायचंय तिला आहे ना आपण आणू कधी तिला पाणी आता. हा अजिबात माया दया नसते त्यांना. असं आता तिने इतके दिवस दूध दिला असं आणि जेव्हा तिचं अशी परिस्थिती आली तेव्हा तिला असं वाड्यावर सोडून दिला. आता बघा अशी वाड्याला तिला म्हणजे असं सोडून दिलं कामापुरता मामा केलंय. काय नाही असं असतं का? काय लोक नाही असं कसं तरी असतेच नाही कामासाठी वापरलं फक्त तिला आपल्या. हा बसून तर राही असती ना तिला काय फक्त पाणी तेल द्यायचंय पाणी खायला. आता टाइम झाला थोडी गप्पा मारल्या तिथे म्हणलं आता चल
तर होचे टाकल्याच्या नंतर खूप दमल्यावानी झालं. मग थोडासा छपूने चहा केला, चहा पिलो. नंतर मग स्वयंपाकाला लागले. डाळ भात आणि वांग्याचं भरीत केलं बघा. आणि मग सगळ्यांचं जेवण बिवण झालं. जेवण झाल्यावर सगळे निघून जातात, पण आपल्याला कसं आहे बाया माणसाला सगळं करावंच लागतं. तर मग नंतर सगळे भांडे बिंडे घासून घेतले इकडं आणि मस्त छानपैकी किचन धुवून घेतला वाटा. तर कसं सगळं साफसफाई असली मग सकाळचं बरं वाटतं, पटपट सगळं घेता येतं आणि पटपट आवरतं पण सकाळचा स्वयंपाक. तर असं होतं, किती नाही म्हणलं तरी दिवसभर माणूस दमूनच जातं. तसंच मी पण दमले होते आणि गरम इतकं होत होतं. मग थोडंसं चेंज करून घेतलं, हातपाय धुवून घेतले, पण मेकअप काही केला नाही. मेकअप करायला शेतकऱ्यांच्या म्हणजे बायकांना टाईमच कधी भेटते नाही का. पटक्यास हे काम झालं का ते काम करायचं असतं. त्याच्यामुळे नंतर खाली सापडला पाण्याने भरलेला हांडा मोकळा झालेला होता. तर म्हणलं चला तो पण घासून घ्यावा आणि पालथा घालून ठेवा, म्हणजे सकाळचं कसं पटक्यास लगेच पाणी आणता येतं त्याच्यामध्ये घासायचं आणि ते मग ते पण घासून घेतला मस्तपैकी. आता किचन सगळं क्लीन करून झाला होता आणि तहान पण इतकी लागली होती. म्हणलं चला आता पाणी पिऊन घ्यावं आणि फक्त घर झाडायचं राहिलं होतं. तर म्हणलं घर पण झाडून घेऊ, म्हणजे मग कसं झोपायला जायला मोकळी. तर मग पटपटचं घर झाडून घेतलं. तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट. The dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truths as they flow down. Their songs entwined with the trees that stand